आणि आता एक सगळ्यात मोठी राजकीय घडामोड आपल्या समोर येते। राष्ट्रवादीचं चिन्ह आणि पक्ष अजित पवारांना देण्याचा निर्णय झालेला आहे। या क्षणाची ही मोठी राजकीय घडामोड आपण बघतोय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातनं राष्ट्रवादीचं चिन्ह आणि पक्ष अजित पवारांना देण्याबाबतचा निर्णय झालेला आहे। अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह घड्याळ आणि त्यासोबतच राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवारांना देण्याबाबतचा निर्णय झालेला आहे। या क्षणाची ही सगळ्यात मोठी राजकीय ब्रेकिंग न्यूज तुम्ही बघताय पुढारी न्यूज वरती। निवडणूक आयोगाचा हा मोठा निर्णय, या क्षणाची ही सगळ्यात मोठी राजकीय घडामोड। निवडणूक आयोगाने घेतलेला मोठा निर्णय, राष्ट्रवादीचं चिन्ह आणि पक्ष अजित पवारांना देण्याबाबतचा निर्णय झालेला आहे। खरं तर दोन्ही गट जेव्हापासून वेगवेगळे झाले, अजित पवार हे शरद पवारांची साथ सोडून जेव्हापासून बाहेर पडले तेव्हापासूनच राष्ट्रवादीचं चिन्ह घड्याळ चिन्ह हे कुणाला जाणार आणि त्यासोबतच राष्ट्रवादी पक्ष नेमका कुणाचा यावरती एक मोठं प्रश्नचिन्ह होतं आणि त्या प्रश्नाचं उत्तर आज मिळालेलं आहे। शरद पवार गटाला, शरद पवारांना बसलेला हा सगळ्यात मोठा धक्का, राष्ट्रवादीचं चिन्ह आणि पक्ष अजित पवारांना देण्याचा निर्णय झालाय। शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, निवडणूक आयोगाने घेतलेला हा मोठा निर्णय, ज्या पद्धतीचा निर्णय हा शिवसेनेच्या बाबतीत झाला तसाच काहीचा निर्णय आता राष्ट्रवादीच्या बाबतीत होताना दिसतोय। अजित पवारांना मोठा दिलासा मिळालेला आहे, तर दुसरीकडे शरद पवारांना मोठा धक्का म्हणता येईल। शिवाजी, शरद पवार यांना आता नवीन पक्ष याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यसभा इलेक्शनच्या दृष्टिकोनातून हा निकाल आल्याचं असं म्हटलेलं आहे। आता या निकालामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणून जर पाहिलं तर 1968च्या निकालाचा दाखला सातत्याने दिला जात होता। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा हा देखील मुद्दा आहे की शरद पवार यांना या निकालामधून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1968ला ज्या पद्धतीने पक्ष आणि पक्षाचा निर्णय देताना त्या पक्षाला मिळालेले मतांचं गणित लक्षात घेतलं जातं, त्या पद्धतीने हे सगळं गृहीत धरण्यात आलेलं आहे। आणि ह्या निकालाची प्रत जेव्हा आपल्या हाती येते त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की सध्या नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी ही रेकग्नाइज पार्टी ही अजित पवार गटाला देण्यात येत असल्याचं सांगितलेलं आहे। आणि 30 जूनला जो निर्णय घेण्यात आला होता त्या संदर्भात जी बैठक झाली होती त्यानुसार पक्ष आणि पक्ष चिन्ह हे अजित अनंतराव पवार यांना देण्यात येत आहे असं या आजच्या निकालामध्ये म्हटलेलं आहे। आता याचं पूर्ण निकालाचं जे वाचन आहे ते होईलच, मात्र एखाद्या पक्षाचं जेव्हा आपण पक्ष कोणाचा याचा विचार करण्यात येतो, जेव्हा शिवसेनेचा पक्षाचा निकाल लागला होता त्या पक्षाच्या दरम्यान देखील अशाच पद्धतीने जर आपण पाहिलं तर पक्ष हा कोणाचा आहे हे जेव्हा ठरवलं जातं त्यामध्ये एक नियम असतो। 1968ला आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये 6A 6A 6B असं सांगितलं जातं, म्हणजे एखाद्या पक्षाला मिळालेली मतं गृहीत धरली जातात। त्यानुसार जर आपण पाहिलं तर विधानसभा निवडणुकीत त्या पक्षाला वैध मतांपैकी कमीत कमी 6% मतं आणि एकूण जागापैकी कमीत कमी 2 जागा मिळाल्या पाहिजेत। लोकसभा निवडणुकीत त्या पक्षाला वैध मतांपैकी कमीत कमी 6% मतं आणि एकूण जागापैकी कमीत कमी 1 जागा मिळाली पाहिजे। तर असे जे निर्णय असतात एखाद्या पक्षाला पक्ष म्हणून ग्राह्य धरताना तर त्या पक्षाला मिळालेल्या मतांचं गणित गृहीत धरलं जातं। त्याच पद्धतीने अजित पवार गटाकडे जे आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांच्या मतांची बेरीज या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये हा सगळ्यात महत्वाचं मेक ठरली की अजित पवार गटासोबत हे सगळं संख्याबळ होतं आणि या संख्याबळानुसारच हा निर्णय झाल्याचं पाहायला मिळतंय। आणि आता थेट जातोय आपण अजय माने यांच्याकडे। अजय, राष्ट्रवादी काँग्रेसचं नेमकं काय होणार, राष्ट्रवादी पक्ष कुणाकडे जाणार, चिन्ह कुणाकडे जाणार याबाबत सातत्याने चर्चा होती, आपणही बोलत होतो, राजकीय वर्तुळामध्ये मोठी चर्चा होती। आता फायनली तो निर्णय आलेला आहे आणि तो निर्णय काहीसा शिवसेनेच्या बाबतीत जो निर्णय झाला तसाच निर्णय होताना दिसतोय। अजित पवार यांना चिन्ह आणि पक्ष दिलं गेलंय, काय अधिकची माहिती समजते? आपण जर पाहिलं तर नुकतेच काही क्षणापूर्वी जी आहे ती एकंदरीत शरद पवारांना धक्का आणि अजित पवारांना दिलासा असे एक वर्तुळ जे आज निवडणूक आयोगाने तयार केलेलं आणि त्या संदर्भातली बातमी जी आहे ती समोर आलेली, म्हणजेच जसं उद्धव ठाकरेंच्या हातातून पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदेंकडे गेलं तसंच शरद पवारांच्या हातातून पक्ष आणि चिन्ह जे ते अजित पवारांकडे गेलेलं आहे। मी सध्या देवगिरी ह्या अजित पवारांच्या निवासस्थानीच बाहेर उभा आहे। अनेक मंत्री आणि आमदार जे ते ह्या ठिकाणी आता आज त्यांची एक बैठक होती आणि राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटील या क्षणाला आपल्या सोबत आहेत। अनिल पाटील जी, तुमची पहिली प्रतिक्रिया निकालावरती?
हा सर्वात मोठा आमच्या दृष्टिकोनातून विजय झालेला आहे. नैसर्गिक न्याय तत्वानुसार राष्ट्रवादी पक्षाचं चिन्ह, राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तिन्ही गोष्टी निवडणूक आयोगाने अजितदादांनी जी काही पिटिशन दाखल केलेलं होतं त्या पिटिशन प्रमाणे त्याचा निकाल दिलेल्याचं आता कळलेलं आहे. हा सर्वात आनंदाचा क्षण आहे. इथून पुढे पक्षाचं काम यापूर्वी ज्या पद्धतीने मनमानी पद्धतीने चाललेलं होतं, इथून पुढे आता पक्षाला शिस्तही लागेल आणि कामही वाढेल. महाराष्ट्रामध्ये अजितदादा या नावाला जे वलय असेल त्याला आता योग्य तो प्रतिसाद जनतेतून सुद्धा प्राप्त होईल. आज ज्या पद्धतीचा निकाल आलाय त्याची तुम्हाला अपेक्षा होती सुरुवातीपासूनच? अपेक्षा ज्या दिवशी आम्ही इलेक्शन कमिशनकडे याच्या बाबतीत याचिका दाखल केली, अर्ज दाखल केला, त्या दिवसापासून आम्हाला आशावाद होता. शेवटी निवडणूक आयोगाने आज निर्णय दिलेला त्याचा आनंद आहे. आजच्या या निकालानंतर पक्षवाढीसाठीचे सुरू असलेले तुमचे प्रयत्न यांना कुठेतरी पाठबळ मिळताना दिसेल अनिल पाटीलजी? इथून पुढे अजितदादा या नावाचं जे वलय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आजच्या निकालानंतर आमचे प्रयत्न दुपटीच्या वेगाने इथून पुढे आपल्याला सगळ्यांना दिसतील.